थंडीमुळे स्किन खूप जास्त ड्राय आणि सेन्सिटिव्ह झालेली आहे, तर असं काही एक मॉइश्चरायझर आणि एक सनस्क्रीन सांगते जे मेन आणि वुमेन दोन्हीही यूज करू शकतात आणि ते डर्मॅट अप्रूव्ड आहेत. हाय एव्हरीवन, मी आहे दिव्या आणि मी अशाच प्रकारे मेकअप, स्किन केअर, हेअर केअर आणि काही प्रोडक्ट्स रिव्ह्यू घेऊन येत असते. हे मॉइश्चरायझर मला माझ्या डर्मॅटनी सजेस्ट केलेलं होतं. सिरियसली सांगते, हे मॉइश्चरायझर खूप छान आहे आणि स्पेशली ज्यांची स्किन खूप सध्या ड्राय आहे. हे आहे ॲक्वासॉफ्ट FC फेशियल क्रीम आहे. ही ॲक्च्युली म्हणजे मॉइश्चरायझरच आहे. रिच हायड्रेशन फेशियल मॉइश्चरायझर, इम्प्रूव्ह स्किन नॅचरल रेडियन्स विथ विटॅमिन ई. ओके, आणि हे नॉन कॉमेडोजेनिक आहे. टेक्स्चर जर तुम्हाला बघायचं असेल ना, लिटरली सांगते, ॲज अ मॉइश्चरायझर खूप हे लाईटवेट आहे, प्लस खूप जास्त हायड्रेटिंग आहे. मी चेहऱ्याला काहीच लावलं नव्हतं म्हणून त्यामुळे तुम्हाला आता लावून दाखवते. बऱ्याचदा जे थिक क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर असतात, असं वाटते की त्यानेच आपली स्किन मॉइश्चराईज होत असते किंवा त्यांनी छान आपली स्किन हेल्दी राहते, पण असं नाही आहे. आता बरेच असे प्रोडक्ट्स आहे किंवा जे डर्मॅट आपल्या जे ते सजेस्ट करतात त्याप्रमाणे आज असेही मॉइश्चरायझर आहे जे खूप लाईटवेट असून स्किनला छान हायड्रेटेड ठेवतात. स्किनवरती जास्त असं हेवी हे फील होत नाही. स्किन ड्राय असेल तर हे खूप इझिली आणि खूप छान स्मूथली स्किनवरती बसतं. आणि हे मॉइश्चरायझर स्पेशली म्हणजे तुम्ही डेलीसुद्धा यूज करू शकता एकदम. आणि हां, जे आपण स्किन केअरचे प्रोडक्ट्स वापरतो त्यामध्ये जर तुम्हाला सेंट लागत नसेल, जर तुम्हाला ते सेंट असलेले प्रोडक्ट आवडत नसेल, तर तुम्ही हे मॉइश्चरायझर घेऊ शकता, कारण याच्यामध्ये अजिबात सेंट नाही आहे. खूप एकदम नॉर्मल क्रीमसारखं आहे आणि याच्यामध्ये अजिबातही सेंट नाही, त्यामुळे खूप इझिली तुम्ही हे चेहऱ्यावरती लावू शकता.